नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आपण वाट पाहतच होतो सकाळपासून की आज आपल्याला नियोजित आहे की जे बॅचलर ऑफ फिजिओथेरपीचं जे ॲडमिशन आहे किंवा BOTH किंवा इतर जे कोर्सेस आहेत त्या ॲडमिशनच्या अनुषंगाने आज सीट मॅट्रिक्स घोषित केलं जाणार होतं आणि ते आता नुकतंच वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर या CET सेलमार्फत जे मेडिकल ॲडमिशनची जी प्रक्रिया होती त्यातले आपल्याला माहित आहे ग्रुप ए ग्रुप बीचं मी सांगितलं। ग्रुप ए मध्ये फक्त MBBS BDS चे ॲडमिशन होतात, ग्रुप सी मध्ये BAMS BHMS BUMS चे ॲडमिशन होतात आणि ग्रुप सी मध्ये बॅचलर ऑफ फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि इतर कोर्सेसच्या ॲडमिशनची प्रक्रिया होत असते। तर या ग्रुप सी चे सीट मॅट्रिक्स आता नुकतंच जाहीर करण्यात आलेलं आहे। तर काय असणार आहे सीट मॅट्रिक्स, कोणत्या कॉलेजेस या सीट मॅट्रिक्समध्ये उपलब्ध असणार आहेत, किती सीट्स आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि कॉलेजेस कुठे आहेत याबाबतची संपूर्ण तपशील या सीट मॅट्रिक्समध्ये दिलेला आहे। तर हे सर्व सीट मॅट्रिक्सच्या अनुषंगाने ती महत्त्वाचे अपडेट घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो आहे। मी अनिल चव्हाण ABC काउन्सिलिंग या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, सर्व आपल्याला माहितीच आहे की BPTH एकूण BPTH आणि BOTH म्हणजे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी यांची एकूण 4 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत। तर या 4 गव्हर्नमेंट कॉलेजेसपैकी 3 कॉलेजेस हे मुंबईत आहेत, एक नागपूरला आहे, दोघांचेही फिजिओथेरपीचे आणि ऑक्युपेशनल थेरपीचे। आणि या चारही कॉलेजमध्ये मिळून 90 सीट्स उपलब्ध आहेत प्रत्येकाच्या, म्हणजे फिजिओथेरपीच्या आणि ऑक्युपेशनल थेरपीच्या। तर या 90 सीट्सपैकी या 90 सीटपैकी एकूण जवळपास प्रत्येकी 24 सीट्स या ओपन कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत, प्रत्येकी 12 सीट्स या SC साठी, त्यानंतर ST साठी 6 सीट्स, NT साठी विजेसाठी 3 सीट, NT1 साठी आणि NT3 साठी म्हणजे NT3 म्हणू शकतो आपण, यासाठी प्रत्येकी 2 सीट्स राखीव आहेत। तर त्या सीटसुद्धा या सीट मॅट्रिक्समध्ये देण्यात आलेल्या आहेत। याशिवाय OBC साठी एकूण 17 सीट्स आहेत आणि SC BC आणि EWS साठी प्रत्येकी 9 सीट्स आहेत। या 90 पैकी म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला बॅचलर ऑफ फिजिओथेरपी आणि बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपीसाठी ज्या 90 सीट्स आहेत त्याचं मी आपल्यासमोर सर्व कॅटेगरीने आहे किती सीट्स उपलब्ध आहेत आणि कॉलेजने सुद्धा सीट्स किती असणार आहेत हे सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला एकूण प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत तर त्या फिजिओथेरपीचेच फक्त प्रायव्हेट कॉलेजेस आहेत। तर एकूण 84 प्रायव्हेट कॉलेज आहेत आणि त्यामध्ये 4465 सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। आणि ऑक्युपेशनल थेरपी व इतर कोर्सेस म्हणजे BASLP किंवा जे BP and O यासाठी मात्र गव्हर्नमेंट कॉलेजेस उपलब्ध आहेत, या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस उपलब्ध असणार नाहीत। तर BASLP साठीचे एकूण 2च कॉलेजेस आहेत आणि दोन्ही कॉलेजेस मुंबईमध्ये आहेत, या ठिकाणी एकूण 25 जागा आहेत। आणि BPO साठीचं एकच कॉलेज आहे आणि त्यासाठी ते मुंबईत आहे आणि त्यामध्ये 8च जागा उपलब्ध आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीला प्रत्येक कॉलेजला किती सीट्स असणार आहेत, सीट मॅट्रिक्सनुसार कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या प्रमाणात सीट उपलब्ध होणार आहेत ही संपूर्ण माहितीसाठी आपल्याला त्यांनी वेबसाईटवर देण्यात आलेली आहे, CET सेलमार्फत घोषित केलेली आहे आणि त्याबाबतची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। तरी आपण आपल्या प्रत्येक कॅटेगरीने आहे किती सीट उपलब्ध आहेत, आपल्याला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, गव्हर्नमेंट कॉलेजला साठी कोणते प्रकारचे कोड आहेत ही संपूर्ण माहिती या आपल्याला या सीट मॅट्रिक्सच्या अनुषंगाने देण्यात आलेली आहे। तरी आपण विद्यार्थी मित्रांनो या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकच्या अनुषंगाने आपण ते एकदा चेक करून घ्यावीत। आज ऑप्शन फिलिंगची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। ऑप्शन फिलिंग ही आज 10 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत आपल्याला करायची आहे। 12 तारखेला रात्री 12 तारखेच्या रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला 11:59 पर्यंत आपल्याला ऑप्शन फिलिंगचा कालावधी आपल्याला उपलब्ध आहे। तरी आपण त्या अनुषंगाने ऑप्शन फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी आणि सर्व या प्रक्रियेमध्ये जे आहेत आपण जे फिजिओथेरपीला किंवा ऑक्युपेशनल थेरपीला किंवा इतर कोर्सेसला ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या अनुषंगाने आपण ब्राउचरमध्ये जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने संपूर्ण तपशील व्यवस्थित अभ्यास करून ऑप्शन फिलिंग करावी आणि सर्वांना या प्रक्रियेसाठी शुभेच्छा। धन्यवाद।